मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती। आता या गोष्टीला 25 दिवस उलटून गेले, 26वा दिवस आहे। आज या ठिकाणी पत्रकार सोळंके आलेले आहेत आणि त्यांनी आता कुटुंबाशी सांत्वन केलेली आहे, त्याला काही मदत देखील करण्यात आलेली आहे। नेमकी काय मदत आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। दादा, आता आज मी आता कुटुंबाची भेट घेतलेली आहे आणि ते आज त्यांनी मदत देखील दिलेली आहे, काय मदत आहे नेमकी? आता नेमकी मदत काही जे सांगायचं काही कारण नाही आहे। ही आम्ही मतदारसंघाच्या वतीनं मला असं वाटतं की किती 44,13,488 रुपये हे आत्तापर्यंत आम्ही त्यांना दिलेले आहेत आणि इथूनही पुढच्या 1-2-3 दिवसामध्ये जसं अजूनही लोक मदत गोळा करून आणून देत आहेत, तर जी काही मदत जमा होईल ती आम्ही त्या कुटुंबाकडे सुपूर्द करणार आहोत। 25 दिवस उलटून गेले, अजूनही आरोपी मोकाट आहेत। या ठिकाणी CIDकडे तपास देण्यात आलेला आहे, त्याकरता SIT देखील स्थापन करण्यात आलेली आहे। कसं पाहता याच्याकडे? नाही, आरोपींना अद्यापर्यंत अटक झालेली नाही, हे अतिशय दुर्दैवी तर आहेच, परंतु पोलीस यंत्रणेचं आणि तपास करणाऱ्या यंत्रणेचं ते अपयश आहे असं मी मानतो। आणि त्यामुळं मी उद्या मुंबईला जाऊन परत देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा यांच्या कानावरती हा सगळा वृत्तांत या ठिकाणी घालणार आहे। दुर्दैवानं बीड जिल्ह्यामधली जी काही पोलीस यंत्रणा आहे ती सबंध पोखरून गेलेली आहे आणि आरोपींना याच नाही तर जनरल कुठल्याही आरोपीला मदत करण्याच्या भावनेतून ते काम करत असतात। अशा सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या या जिल्ह्यातून हकालपट्टी झाली पाहिजे अशी मागणी आम्ही करणार आहोत। आणि निश्चितपणानं आता नवीन SP आल्यापासून त्यांनी एक शिस्तीचं वातावरण तयार करायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे। आपण सर्वांनीच त्यांना सहकार्य केलं पाहिजे। एका दिवसामध्ये काही बदल होत नसतो, हे गेल्या अनेक वर्षापासून लागलेली कीड आहे आणि ही कीड काढायची म्हणल्यानंतर काही कालावधी त्याला द्यावा लागणार आहे। परंतु आम्ही वेळोवेळी या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संपर्कात राहून कुठंही या तपासामध्ये लॅक्युना राहू नये, कुठेही त्रुटी राहू नये असा नेहमीच आम्ही प्रयत्न करणार आहोत। 2 कोटीच्या खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिकांना यांना त्या CIDने ताब्यात घेतले, त्यांची चौकशी देखील चालू आहे। पण काल धनंजय देशमुखांनी एक पत्र दिले पोलीस अधीक्षकांना की त्या ठिकाणी त्यांना चांगली फॅसिलिटी दिली जाते, कसं पाहताय नेमकं? फॅसिलिटी देण्यात येऊन असे त्यांनी पत्र दिलेले आहे। नाही, फॅसिलिटीच्या बाबतीत त्यांनी पत्र दिले का नाही मला माहीत नाही, परंतु CID ऑफिसमध्ये तांदळे नावाच्या ज्या माणसाने या आरोपीची पहिल्यांदा जमानत घेतली तो माणूस त्या आरोपीला जिथं ठेवलंय तिथपर्यंत मोकाटपणे जातो, फिरतो, धनंजय देशमुखना परत धमकी देतो। हे अतिशय याच्याकडे गांभीर्याने पोलीस प्रशासनाने पाहिलं पाहिजे। आणि त्याच तांदेशी संवाद साधला, त्यांचं म्हणणं आहे की मला स्वतः CBIच्या अधिकाऱ्यांनी बोलवलं होतं, माझी चौकशी करून बोलवलं होतं, हे जे आरोप केले चुकीचे आरोप आहेत। नाही, आता सत्य काय काही नाही ते त्याची चौकशी SP साहेबांनी आणि हे जे तपास यंत्रणा आहे त्यांनी करावी। आता हे अतिशय गंभीर आहे की त्या जिथं आरोपीला ठेवले त्या परिसरामध्ये जर असे कार्यकर्ते मोकळेपणाने त्यांना भेटू शकत असतील, चर्चा करत असतील तर ते खरंच दुर्दैवी आहे आणि तपासामध्ये अडथळा निर्माण करणार आहे। याचं पालकमंत्री पद आहे ते आता अजितदादाला मिळू शकतं असं बावनकुळेंनी संकेत दिलेले आहेत, कसं पाहतो पुण्यामध्ये? नाही, आम्ही याच्यामध्ये स्पष्टपणाने बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच लोकप्रतिनिधींनी, मी सर्व लोकप्रतिनिधी म्हणणार नाही परंतु बऱ्याच लोकप्रतिनिधींनी यामध्ये 2 मागण्या सातत्यानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याकडे केलेल्या आहेत की हा एक दुर्दैवी घटना आहे, आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून दूर करावं आणि या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी स्वतः घ्यावं, जेणेकरून या बीड जिल्ह्यामध्ये जी काही गुंडगिरी आहे, अवैध धंद्याचं थैमान आहे, कुठंतरी ह्याला जर ह्याची पाळंमुळं जर खणून काढायची असतील तर एक कणखर माणूस बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री झाला पाहिजे, ही आमची स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका आहे। म्हणतात की दादांनी सुद्धा राजीनामा द्यावा, मी सुद्धा राजीनामा द्यायला तयार आहे, हे संपूर्ण फक्त येमुळे घोटाळ्यामध्ये
ते EVM वगैरे तो राजकीय भाग आहे. लोकसभेला म्हणायचं की EVM चांगलं, विधानसभेला म्हणायचं EVM वाईट, हे असले फालतू म्हणजे मला त्यांच्या बुद्धीची कीव वाटते. त्यांनी हे प्रकार म्हणजे न करता जनतेने दिलेला कौल मानून त्यांनी काम करायला सुरुवात केली तर भविष्य आहे, नाहीतर त्यांचं भविष्य अंधकारमय आहे असं मी म्हणेल. प्रकाश दादा सोळंके पाहू शकता आपण या ठिकाणी मुलाखत दिली. कॅमेरा पर्सन सुशांत सर, मी संभाजी म्हणजे टीव्ही 9 केज बीड.